नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. तुम्ही पण स्वामी सेवा करताय, पण त्याचबरोबर मांसाहार पण करताय. मग तुमच्या मनात बरेच प्रश्न येत असतील, शंका येत असतील की मांसाहार करून स्वामींची सेवा करू का? आपण घरात मांसाहार करतो, नॉनव्हेज बनवतो, मग स्वामींची सेवा केली तर चालेल का? स्वामींची सेवा करू की नको? असे मनाला बरेच प्रश्न आपल्याला येत असतात, मनामध्ये शंका येत असतात. तर त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्या सगळ्या शंकेचं समाधान तुमचं या व्हिडिओमध्ये होणार आहे. मी एवढी मोठी संत नाही की कुठल्याही गोष्टीमध्ये मी तुम्हाला ज्ञान देईन आणि ते तुम्ही ऐकावं आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही पण ते करा, हे सांगण्या इतपत मी नाही की मी जे सांगेल ते तुम्ही ऐकलंच पाहिजे. मी पण तुमच्यासारखी एक स्वामी भक्त आहे, स्वामी सेवेकरी आहे. एवढं मोठं ज्ञान माझ्याकडं नाही की बरेच आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये खूप संत साधू आहेत, त्यांच्या इतपत माझ्याकडे ज्ञान नाही. मी शून्य आहे त्यांच्या समोर आणि स्वामींच्या समोरही मी शून्य आहे. पण माझ्या अनुभवावरून जे मी अनुभवलं आहे या मांसाहारबद्दल, स्वामींच्या सेवेमध्ये असल्यावर मांसाहार करावं की नाही याबद्दल माझे स्वतःचे काही अनुभव आहेत, तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि तुम्हाला ते सांगणार आहे की जेणेकरून जे कुणी या भ्रमात असतील, त्यांच्याही मनामध्ये हे प्रश्न असतील की स्वामी सेवेत मांसाहार करावा की नाही, तर त्यांचं थोडीफार ह्या व्हिडिओने थोडीफार त्यांचं मन परिवर्तन होईल किंवा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळेल. हीच माझी धडपड आहे या व्हिडिओद्वारे, बाकी काही नाही. बाकी नंतर त्या समोरच्या व्यक्तीची इच्छा, त्याला कसं वागायचं आहे आणि काय करायचं आहे. तर आपल्या व्हिडिओच्या मेन पॉईंटवर येऊया. स्वामींच्या सेवेत मांसाहार करावा का? स्वामींची सेवा करत असताना नॉनव्हेज खाऊन स्वामींची सेवा केली तर चालते का? अजिबात नाही. स्वामींची सेवा करत असताना कुठल्याही देवाची सेवा जर तुम्ही केली तर नॉनव्हेज खाऊन तुम्ही सेवा अजिबात करू शकत नाही. ज्यावेळी जर तुम्ही नॉनव्हेज खाताय पण तुम्ही जर संध्याकाळी नॉनव्हेज खाल्लं तर तुम्ही सकाळी स्वामींची सेवा करू शकता. सकाळी तुम्ही स्वामींची सेवा केली, पूजा केली, घरात दिवा अगरबत्ती लावला, मंत्र म्हटले, स्तोत्र म्हटले स्वामींचे आणि मग तुम्ही संध्याकाळी नॉनव्हेज केलं तरी चालेल. पण जर नॉनव्हेज खाऊन तुम्ही स्वामींच्या सेवेला बसला तर हे खूप चुकीचं आहे. नॉनव्हेज खाऊन स्वामींची सेवा अजिबात करू नका. मग काय होतं ना, एक स्वामी भक्त असे आहेत, मी पण त्यामधून गेलेली आहे. एक स्वामी भक्त असे आहेत की आपण नवीन स्वामींच्या सेवेमध्ये लागतो आणि ते नॉनव्हेज खाणारे असतात. नवीन सेवेत आपण लागतो, मग स्वामींची सेवा करण्याची आपल्याला आवड निर्माण होते. त्या सेवेमध्ये आपण रमत जातो. पण आपल्याला एक लहानपणापासूनच मांसाहार करण्याची सवय लागलेली असते. कुठलीही सवय लागलेली आपल्याला लवकरात लवकर सुटत नाही. कुठली पण सवय असू दे, लवकरात लवकर ती सवय आपल्याला सुटत नाही. आणि ती सवय जर एवढी आपल्या मनामध्ये बसली असेल, त्या विषयाची एवढी सवय आपल्याला झाली असेल की ती आपल्या मनात असते सोडायचं, पण ते आपल्याला सुटत नाही. हे मी माझ्यावरून पण सांगते. मी खूप प्रयत्न केले सोडण्याचा, ते मी नंतर तुम्हाला सांगेन. पण एखादी व्यक्ती जर मनात आणलं की मला हे सोडायचं आहे नॉनव्हेज, कारण मी स्वामींची सेवा करते, मला नॉनव्हेज सोडायचं आहे, तरी पण सुटत नाही का? तर आपल्याला ती एक सवय झालेली असते. आणि आपलं कसं आहे, आपल्या कुठल्याच इंद्रियावर आपला ताबा नाही. त्यामुळं आपल्या जिभेचे चोचले आपण पुरवत असतो. आपल्याला ते जरी खाल्लं नाही तरी आपल्याला त्याचा काही वाईट परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही, उलट चांगलंच आहे. आपल्या मनात सात्विक भाव उतरतील जर आपण नॉनव्हेज खायचं बंद केलं. पण ती आपण एका मोहमायेत अडकलेलो आहोत असं म्हणतात ना, तर तशा प्रकारे आपलं झालेलं आहे. ती एक सवय झालेली आहे. त्यामुळे आपल्याला ते खाऊ वाटतं. मग ते कसं सोडायचं, काय करायचं स्वामींच्या सेवेत? आणि एकेकांना ती सवय खाण्याची असते, त्यामुळे ते स्वामींच्या सेवेपासून दूर होतात. कारण की त्यांना नॉनव्हेज सुटत नाही आणि स्वामींची सेवा पण करायची असते. मग त्या दोन्हीमधून ते नॉनव्हेजला निवडतात. कारण की त्यांनी जरी बंद केलं तरी घरातले ऐकणार नाही, घरातले हे आणायलाच लावणार. मग त्यांचीही इच्छा होणार खाण्याची, मग ते त्यांना खावंच लागणार. किंवा घरातल्यांचा त्यांच्यावर दबाव असणार, मग ते खाणारच. तर त्यामधून मग ते काय निवडतात? स्वामींना ते वगळतात आणि मांसाहार ते निवडतात. मग मी काय म्हणते
की मांसाहार करणं हे तर चुकीचं आहेच स्वामींच्या सेवेमध्ये, पण तुम्हाला खरंच मनापासून वाटते ना की मी स्वामींची सेवा करावी, स्वामींची पूजा करावी, स्वामी प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी असावेत, असं तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल ना, तर तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज आणत असतील, तुम्ही खात असाल, तरी पण स्वामींची सेवा करा. स्वामींची सेवा नॉनव्हेज खाऊन करा असं नाही. सकाळी तुम्ही स्वामींची सेवा करा, संध्याकाळी तुम्ही काय नॉनव्हेज खाणार असाल ते खावा, पण सकाळी आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन तुम्ही स्वामींची सेवा करा, स्वामींची प्रार्थना करा. जे काही तुम्हाला मनसोक्त स्वामींची सेवा करायची आहे ती सकाळी तुम्ही स्वामींची सेवा करून घ्या. संध्याकाळी जर तुमच्या घरामध्ये आणलं तर ते मग तुमचा प्रश्न, तुम्हाला ते काय करायचं आहे. आता एक गोष्ट अशी आहे की स्वामींना माहिती आहे तुम्ही नॉनव्हेज खाताय, तरी पण स्वामी तुमच्या आयुष्यात आले, तुमच्या मनात स्वामींची सेवा करण्याची इच्छा झाली म्हणजे ही स्वामींचीच इच्छा आहे. मग स्वामींना आधीपासूनच माहिती होतं की तुम्ही नॉनव्हेज करताय, तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज आणलं जाते, तरी पण स्वामी तुमच्या आयुष्यात आले, तुमच्या जीवनात आले. का? स्वामींना माहिती आहे ना की तुम्ही नॉनव्हेज करताय, तरी पण स्वामी तुमच्या जीवनात आले. तर स्वामींच्या सेवेने काय होतं, जसं तुम्ही स्वामींची सेवा करत जाल तसं त्या नॉनव्हेजवरनं आपल्याला नकोसं वाटतं ते नॉनव्हेज. ज्यावेळी आपण नॉनव्हेज खातो ना, तेव्हा मनामध्ये कुठं ना कुठं तर आपल्यासारखं ते टोचत असतं की आपण आज नॉनव्हेज खाल्ले, आपण स्वामींच्या समोर जाऊ शकत नाही, आज आपण नॉनव्हेज खाल्ले, आज स्वामींच्या समोर आपण बसू शकत नाही, आज आपण नॉनव्हेज खाल्ले तर स्वामींच्याकडे आपण बघू शकत नाही डोळ्यात डोळे घालून. तर हे कुठं ना कुठं तर आपल्या मनामध्ये आपल्याला ते खूपच असतं. मग आपली इच्छा होत नाही की मी नॉनव्हेज खावं, मी नॉनव्हेज सोडून टाकतो, मला नाही खायचं नॉनव्हेज, मला माझे स्वामी पाहिजे आहेत, ही इच्छा आपल्या मनात येत असते. आणि ज्यावेळी तुम्ही हे मनाचं एक कंट्रोल करता, मनावर ताबा ठेवता, तेव्हा ते तुमचा निर्णय पूर्णपणे ठाम त्या गोष्टीशी असतो. मी माझा अनुभव सांगते. मी जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा मी मांसाहार करायचे. मला तर मांसाहार एवढं आवडायचं ना, खूप आवडत होतं मला मांसाहार. आमच्या घरात 1-2-3 दिवस गेले की मांसाहार करत होतो आम्ही. अंडी तर का होईना किंवा मांसाहार आम्ही घरामध्ये करत होतो. पण जसं मी स्वामींच्या सेवेमध्ये रमले, स्वामींची सेवा करायला लागले, पारायण करायला लागले, मग मला एखाद्या वेळेस मी मांसाहार केला की मी स्वामींच्या समोर मला जाण्यासाठी कसं तर वाटत होतं. आणि तो दिवस मी स्वामींच्या समोर गेले नाही, बसले नाही, तर मला तो दिवस म्हणजे एखादी सवय होते ना आपल्याला की समोर जाऊन बसायचं, प्रार्थना करायची, सेवा करायची, ती सवय होऊन गेलेली असते. मग ती गोष्ट त्यावेळी घडली नाही की काही ना काहीतरी या दिवसात कमतरता राहिली, कमीपणा राहिला असं मला वाटत होतं तेव्हा. मग मलाही खूप सोडण्याचा मी खूप प्रयत्न केला. नाही खायचं नाही. मी 8 दिवस सोडलं, 15 दिवस सोडलं, परत मला आणि इच्छा व्हायची, परत मी खायचे. मग ते माझ्या मनाला कुठं ना कुठं तर वाटत होतं की नाही आपण नॉनव्हेज सोडलं पाहिजे, काय पण करून आपण स्वामींसाठी हा त्याग दिला पाहिजे. मग मी एक दिवस काय केलं, स्वामींच्या समोर बसले आणि स्वामींसमोर बसून मी संकल्प केला की स्वामी मी आजपासून नॉनव्हेजचा त्याग करते, मी नॉनव्हेज आजपासून खाणार नाही, हा संकल्प मी तुमच्यासमोर बसून करते आहे. तर ह्यामध्ये तुम्ही पण मला साथ द्या आणि माझ्या मनावर माझा ताबा असू दे, ह्या गोष्टीवर माझ्या मनावर, माझ्या जिभेवर माझा कंट्रोल असला पाहिजे, असा मला तुम्ही आशीर्वाद द्या, अशी मला ताकद द्या. हा संकल्प मी स्वामींच्या समोर बसून जेव्हापासून केला तेव्हापासून मला नॉनव्हेज सुटलं. अधूनमधून अशी इच्छा होते, ही इच्छा होत राहणार, आपलं ती परीक्षा बघत राहणार स्वामी आणि आपल्याला इच्छाही होत राहणार, पण आपल्या मनावर आपला कंट्रोल राहिला पाहिजे. आणि जसं आपण स्वामींच्या सेवेत येऊ ना, तसं आपोआपच आपल्याला ती खाण्याची पूर्णपणे इच्छा मरून जाते. इच्छा नसून पण एक वेळा काय होतं, खावंसं वाटतं. तर त्यामुळे हा संकल्प घ्यायचा. तर ह्या संकल्पामुळे ना पूर्णपणे तुमचं नॉनव्हेज सुटून जाईल आणि तुम्ही स्वामींच्या चरणी लागाल. तर नॉनव्हेज हे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यावर आपोआप बंद होतं. का? की आपण जी स्वामींची सेवा करतो, जी प्रार्थना करतो, त्यात स्वामी आपले मन स्वच्छ करत असतात, आपलं मन निर्मळ करत असतात. तर त्या निर्मळ मनामध्ये, स्वच्छ मनामध्ये हे असलं आहार, तामसिक आहार स्वामी कसं काय आपल्याला करू देतील. पूर्णपणे आपलं मन स्वच्छ आणि निर्मळ करत असतात स्वामी. मांसाहार करण्याची सवय स्वामी आपोआप सोडवतात आपल्याला. फक्त तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका. मी मांसाहार करतोय त्यामुळे मी स्वामींची सेवा करणार नाही
असं करू नका. जोपर्यंत तुमची सवय तुटत नाही ना, तोपर्यंत तुम्ही एक वेळ मांसाहार करा, पण एक वेळ स्वामींची सेवा पण करा. बघा, त्या सेवेने तुमचा मांसाहार सुटणार. पण तुम्ही जर असं केलं ना, की नाही मी मांसाहार करणार आहे, मी मग स्वामींची सेवा करणार नाही, मग तुम्ही खूप स्वामींच्यापासून दूर जाणार. स्वामींची सेवा करण्याचं पुण्य तुमच्या नशिबात हे येणारच नाही. तर हे पुण्य तुम्ही गमावू नका. स्वामींची सेवा करा. जास्तीत जास्त तुमच्या मनावर, तुमच्या जिभेवर तुमचं कंट्रोल ठेवा आणि स्वामींची सेवा जास्तीत जास्त करा. तुम्हाला आवड येते ना, तर एखादा दिवस तुम्ही खावा, पण सेवा करा. बघा, तो एखादा दिवस पण तुमच्या आयुष्यातून नष्ट होऊन जाईल. तो एखादा दिवस जर तुम्ही खाताय, तर तेही तुम्ही पूर्णपणे बंद करून पूर्णपणे व्हेजिटेरियन तुम्ही होणार. तर हा माझा विश्वास आहे की स्वामींच्या सेवेमध्ये एवढे बदल आपल्या आयुष्यात होतात. तर त्यामुळे स्वामींची सेवा सोडू नका. स्वामींची सेवा तुम्ही करत राहा. त्या नॉनव्हेजसाठी स्वामींची सेवा सोडू नका. नॉनव्हेज करताय ना, खाताय ना, बरं तुम्ही संध्याकाळी खावा किंवा रात्री खावा, पण सकाळी स्वामींची सेवा करा. त्या सेवेने एवढा बदल होईल ना की तुम्ही मांसाहार पण सोडून द्या. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. बघा तुम्हाला या गोष्टी पडतायत का, आणि एकदा या व्हिडिओमार्फत तुम्ही विचार करून बघा. स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करा. आणि स्वामींची सेवा तुम्ही मांसाहार करत असला तरी स्वामींची सेवा मात्र तेवढी सोडू नका. स्वामी आपोआपच तुमचा मांसाहार सोडवतील, तुम्हाला सात्विक बनवतील, पण तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका. एक वेळ का होईना स्वामींची सेवा करा. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर एक वेळ स्वामींची सेवा तुम्ही नक्की करा, पण मांसाहार खाऊन मग स्वामींची सेवा करू नका. नामस्मरण तुम्ही चालू ठेवू शकता. नॉनव्हेज जरी तुम्ही खाल्लं तरी नामस्मरण स्वामींचं सतत मनामध्ये तुम्ही चालू ठेवा, पण स्वामींच्या समोर पूजेसाठी वगैरे तुम्ही बसू नका. नामस्मरण तुम्ही करा. व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि स्वामींची सेवा करणे हे सोडू नका. श्री स्वामी समर्थ.